ACN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने पटसंख्या वाढवा आणि बक्षीस मिळवा ही योजना राबवली, ज्यामध्ये चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे येथील शिक्षक आणि गावकऱ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटून मदत केली। इत्या पहिली ते चौथी पर्यंत असणाऱ्या या शाळेत मागच्या वर्षी शाळेची पटसंख्या 67 होती आणि आता या शाळेची पटसंख्या वाढून 170 झालेली आहे। याची दखल घेत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या शाळेचे मुख्याध्यापक आंभोरे यांना व्हिडिओ कॉल करून मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि गावकऱ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे। तर तुमच्या सारख्याचं प्रोत्साहन मिळालं तर आम्हाला अजूनही काम करायला ऊर्जा मिळेल सर। नाही तुम्ही हा बोला। आणि कसं आम्हाला अजून जास्त प्रकारे आपल्या जिल्हा परिषद शाळेतील गोरगरिबाच्या मुलांना कशा प्रकारे जास्त चांगलं शिकवता येईल, कारण आज शेतीचं उत्पन्न जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत आहे आणि कॉन्व्हेंटमध्ये फी 1 लाखापर्यंत आहे आणि आपल्या मुलांना शेतकरी सर्वसामान्य लोक हे शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत, म्हणून आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, म्हणून आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे सर। नाही, तुमचं मी विशेष अभिनंदन करतो। तुमच्या संपूर्ण टीमने, सर्व ग्रामस्थांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नावलौकिक मोठा केला आहे आणि तुम्ही सर्व टीमने अतिशय कष्टपूर्वक आपली शाळा विद्यार्थ्यांना चांगलं गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन देत आहे। आदरणीय शिवसाहेबजी गुलाबरावजी खरात साहेब आहे, त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रेरणा देऊन 63 मुलांची 100 या शाळेत आलेले सर। आणि जे आदरणीय शिक्षणाधिकारी विकास पाडवे त्यांनी एक बक्षीस ठेवलं होतं की जी शाळा पटसंख्या वाढवेल त्या शाळेला बक्षीस देऊ। त्या दोघांच्या प्रेरणेनं आणि आमदारताई श्वेताताई माले यांच्या मार्गदर्शनानं ही शाळा एक चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे सर आणि पुढच्या या शाळेत 350 पर्यंत पट होईल। पहिलीचे ऍडमिशन पण झालेले आहे तिथं आता। शाबाश, अभिनंदन। जसही संधी मिळेल मी स्वतः भेट द्यायला येईल आपल्या शाळेला। सर जरूर या सर, जरूर या। तुमच्यासारखे जर आले तर आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल, गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्या प्रकारे मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल की मुलं कोणत्या पद्धतीनं अजून पुढे जातील, यासाठीच आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे सर। विद्यार्थ्यांशी बोलता येईल? हो सर, लगेच। हो, वर्ग पहिला आहे सर, वर्ग पहिला आहे इथं, तर वर्ग पहिलीचे मुलं आहेत सर। एक तुम्हाला डेमो देतो सर वर्ग पहिलीचा। हे आदरणीय जाधव साहेब सर, एकदम ऍक्टिव्ह म्हणून सर आहेत आणि तुम्हाला एक छोटा डेमो की कोटीपर्यंत सुद्धा राजधानी विचारली 90% देशाची किंवा कोणत्याही राज्याची जरी राजधानी विचारली तर वर्ग पहिलीतील मुलं आमचे सांगतात। म्हणजे इव्हन म्हणजे पूर्ण राज्य, कोणतंही राज्य जरी सांगितलं तर त्या राज्याची राजधानी सांगतात, 90% देशाच्या राजधान्या सांगतात। शाबाश। देशाच्या राजधानी आपण सांगायला डेमो देतात सर। ठीक आहे, अफगाणिस्तान, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान, आपल्या भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या सुद्धा असतील सांगतात सर। उत्तराखंड, कर्नाटक,
भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.